नमस्कार. चला बघू आज आपण काय बनवणार आहोत. तर मी बनवलेलं आहे आज पनीरची मस्त अशी भाजी म्हणजेच मसाला पनीर. हे बघा अशा प्रकारे मी हे क्यूब्स कट करून घेतलेले आहे. कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, आलं, मिरची आणि लसूण या ठिकाणी मी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी काय केलं, हे जे पनीर आहे ते तेल आणि तूप असं मिक्स करून मी त्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर हे 200 ग्रॅम पनीर आहे आणि या साईजचे मी क्यूब्स कट करून घेतलेले आहेत. नंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालून ह्याला मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. हे बघा हे असं दिसतं. मस्त फ्राय झालं हे. खूप छान ह्याची अशी पण खाल्ली तरी खूप छान टेस्ट लागते. आता आपण ज्या कढईमध्ये पनीरचे क्यूब्स तळून घेतले त्याच कढईमध्ये काय करायचं, कांदा घालायचा. एक कांदा घेतलाय, आल्याचा तुकडा घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलेला आहे आणि मी एक टोमॅटो घेतलेला आहे. एक कांदा आणि एक टोमॅटो. तर असं हे घेतलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं, ह्याला ना व्यवस्थित असं फ्राय होऊन दिलं. मस्त थोडं शिजवून द्यायचं, वाटल्यास झाकण ठेवायचं. छान याला थोडं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये हे काढायचं आणि छान त्याची अशी ग्रेव्ही मस्त बनवून घ्यायची एकदम बारीक. तर या मसाल्यांमध्ये मी थोडासा मटन मसाला आणि मटन धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर अशा ह्या मसाल्याचं मिश्रण मी घेतलेलं आहे. तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये ते मसाले टाकायचे आणि जे आपण वाटण केले ते टाकून घ्यायचं आणि थोड्या वेळ फ्राय करायचं. त्याला मस्त अशी तर्री येते. तुम्हाला जर तर्री नसेल आवडत तर कमी तेल टाकायचं, मग ते आपोआप त्याची तर्री कमी होऊन जाते. एक उकळी आली, कारण आपण फ्राय करून घेतले पनीर त्याच्यामुळं त्याला वेळ लागत नाही पनीरला शिजायला, म्हणून उकळी आल्यानंतर हे पनीर सगळं मस्त असं सोडून घ्यायचं आणि थोड्या वेळ शिजून द्यायचं. हे बघा मस्त ही आपली पनीरची चमचमीत झणझणीत मस्त अशी चवीला एकदम भारी लागणारी भाजी तयार झाली. मी सर्व करून घेते. खूप टेस्टी भाजी ही होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इतर रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या. हे बघा आता छान असं आपली पनीरची भाजी तयार झाली, पनीर मसाला. आणि चॅनलला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि इतरही पण रेसिपी त्या पण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा मी ताट असं सजवून घेतले मस्त ह्याच्यामध्ये. तर ही आपली भाजी तयार आहे, पनीर मसाला. चला मंडळी, लाईक करा व्हिडिओला पटापट. बाय बाय. पुढे पण असं छान छान रेसिपी येणार आहे. धन्यवाद.